सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। घरकुल योजनेच्या मंजुरीसाठी 3000 रुपयांची लाच स्वीकारताना सावरगाव येथील ग्राम रोजगार सेवकाला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलाय। संजय वाघ असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचं नाव असून या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ माजली आहे। सावरगाव येथील एका लाभार्थ्याला शबरी किंवा रमाई आवास योजनेअंतर्गत हक्काचे घरकुल मंजूर झाले होते। या घरकुलाचे पुढील प्रशासकीय सोपस्कार पार पाडण्यासाठी आणि हप्ते बिना अडथळा मिळवून देण्यासाठी वाघ यांनी 3000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। लाच देण्याची इच्छा नसल्याने लाभार्थ्याने नाशिक एसीबी कडे धाव घेऊन तक्रार नोंदविली आहे। मिळालेल्या तक्रारीची खातरजमा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सावरगाव परिसरात सापळा रचला। ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना संजय वाघ याला पथकाने रंगेहात ताब्यात घेतलाय। या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। शासकीय कामासाठी लाच मागणाऱ्यांविरुद्ध एसीबीने घेतलेल्या या आक्रमक पवित्र्याचे सर्वसामान्यांकडून स्वागत होत आहे। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला।